नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता भूमीला प्रशांतचा फोन आलेला असतो. बाबांची तब्येत बिघडले हे कळल्यानंतर प्रशांतलासुद्धा त्यांची काळजी वाटायला लागते आणि तो त्याच्या कामासाठी त्याच्या प्रोजेक्टसाठी तो बाहेर गेलेला असतो. त्याच्यामुळे त्याला आता बाबांबरोबर तिथे थांबता येत नाही. तेव्हा भूमी म्हणत असते, प्रशांत बाळा तू नको काळजी करू, मी इथे आहे ना आणि तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. तुझा प्रोजेक्ट हा चांगला झाला पाहिजे. आणि इथे आता मनू आणि आकाश दोघेजण येणार आहेत. माझं मनूबरोबर बोलणं झालं आहे. ती आणि आकाश ते दोघंजणं आता बाबांना बघायला येत आहेत इथे. तेव्हा मी एकटी नाही आहे, तू नको काळजी करू. बाबांची काळजी घ्यायला आम्ही इथे सगळेजण आहोत. तू फक्त तुझ्या कामाकडे व्यवस्थित लक्ष दे, असं इथे भूमी म्हणत असते. त्यावेळेला भूमीला माहिती नसतं की रागिणीने आकाशला आणि मानसीला आता घरी थांबून घेतलेलं आहे आणि खोटं कारण सांगितलेलं आहे की संध्याकाळपासून ते सकाळपर्यंत कुणीही बाहेर जायचं नाही आहे आणि हे केशव गुरुजींनी सांगितलं आहे असं सांगण्यात येतं. त्याच्यामुळे इथे भूमी आता प्रशांतला म्हणत असते, इथे मनू आणि आकाश दोघंजणं येत आहेत, त्याच्यामुळे काळजी करू नको. त्यानंतरला आता बाबासुद्धा शुद्धीवरती आलेले असतात. ते भूमीला आवाज देतात आणि म्हणतात, भूमी बाळा इकडे येतेस का? तेव्हा भूमी आता प्रशांतचा फोन ठेवल्यानंतर बाबांजवळ जाते आणि म्हणते, बाबा कसं वाटते तुम्हाला आता? तेव्हा इथे माधव काका म्हणतात, हो मी आता बरा आहे. तेव्हा भूमी म्हणते, बाबा तुम्हाला माहिती आहे ना आपल्या आईचा स्वभाव कसा आहे, मग तुम्ही उगाच तिचं बोलणं एवढं मनाला लावून का बरं घेता? ती काहीही बोलू दे, तुम्ही अजिबात तिच्या बोलण्याचा विचार करू नका. तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेतलात की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणावं लागलं. तेव्हा माधव काका म्हणतात, भूमी बाळा तुला ती जे काही बोलते ना गं, ते ह्या बापाला सहन होत नाही. अगं मी तरी काय करू तू सांग ना. अगं तिने लग्नाच्या आधीसुद्धा तुला कधीच सुख दिलं नाही. लग्न होऊन महाजनांच्या घरी गेलीस तर तिथे रागिनी पटवर्धन यांनी तुला कधीच सुख मिळू दिलं नाही. सतत तुला वाईट साईड बोलले, तुझ्या विरोधात कट कारस्थानं केली. मग मी तरी काय करू गं? या बापाच्या जीवाला वाईट नाही का वाटणार? पण तू काळजी करू नको. माझी मुलगी, माझी भूमी माझी ताकद आहे. कितीही माझ्यावरती वाईट परिस्थिती आली, कितीही संकट आले तरीसुद्धा मी त्या संकटांना सामोरं जाऊ शकतो. कारण माझी भूमी माझीच शक्ती आहे, माझी ताकद आहे. तेवढ्यातच इथे आता मनूचा फोन आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, हां मनू बोल ना, कुठे आहात तुम्ही? तेव्हा मनू म्हणते, ताई अगं आम्ही यायला निघालो होतो, आम्ही बाहेर पडणार. तेवढ्यात केशव गुरुजींचा फोन आला. त्यांनी सांगितलं की महाजन कुटुंबासाठी संध्याकाळपासून ते सकाळपर्यंतचा वेळ हा खूपच जास्त धोक्याचा आहे. तुम्ही कुणीही घराबाहेर पडू शकत नाही. आणि हे आजीने सांगितल्यानंतर आम्हाला आजीने नाही गं पाठवलं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हे सगळं तुला मनू जरा संशयास्पद वाटत नाही आहे का गं? म्हणजे हे सगळं विश्वास ठेवण्यासारखं तरी मला अजिबात वाटत नाही आहे. तेव्हा मनू म्हणत असते, रागिनी पटवर्धन हे सगळं मुद्दामून करत आहेत. आकाश आणि मी आम्ही दोघेजणं अजिबात एकत्र यायला नको. आम्ही कायम एकमेकांपासून वेगळे व्हायला हवेत, म्हणून हे सगळं त्या करतायत. तेव्हा मनू म्हणते, ताई मलासुद्धा तेच वाटतं आहे, पण मी तरी काय बोलणार होते गं? तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही तू नको काळजी करू, इथे बाबांची काळजी घ्यायला मी आहे ना. तेव्हा इथे मनू म्हणते की तू बाबांची व्यवस्थित काळजी घे आणि तुझीसुद्धा, आणि काय वाटलं तर प्लीज फोन कर. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो तुम्ही सगळेजणं तुमची काळजी घ्या. त्यानंतरला माधव काका म्हणतात, भूमी बाळा काय झालं गं? तेव्हा भूमी म्हणते की रागिनी पटवर्धन यांनी आकाश आणि मनूला दोघांनाही थांबवून घेतलं. ते दोघेजणं आता येत नाही आहेत. तेव्हा माधव काका म्हणतात, ऐकलं मी सगळं, मला बोलण्यावरून हे कळलंच होतं. त्यानंतरला इथे आता भूमी म्हणत असते, बाबा तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना तुमच्याबरोबर इथे. त्यानंतरला रागिनी पटवर्धन भूमीला आता फोन करते. तेव्हा इथे भूमी म्हणते की रागिनी पटवर्धनचा फोन आहे. तेव्हा माधव काकांना खूप राग येतो. मनू म्हणते, बाबा तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ, मी आहे ना, मी बरोबर बोलते त्यांच्याशी. तेव्हा भूमी म्हणते, हा बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा रागिनी म्हणते, भूमी कसं वाटते गं, गारगार वाटते का? तेव्हा रागिनी म्हणत असते, बघितलंस ना, आकाश आणि मानसी दोघेजणं निघालेले यायला, पण मी कसं त्या दोघांना घरीच थांबवून घेतलं. असेच तुझे सगळे डाव मी हाणून पाडणार आहे, कळलं का गं? तेव्हा इथे भूमी म्हणते, तुम्ही कितीही काही करा, उगाच आहे ना जास्त बोलू नका, नाहीतर उगाच तोंडाची हवा वाया जाईल. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अगं उद्यापासून दिवाळी सुरू होते
आणि तू काय एकटीच? आम्ही सगळेजण एकत्र दिवाळी साजरी करतोय आणि तू एकटीच राहशील गं? तेव्हा भूमी म्हणते, दसरा विसरलात का तुम्ही? दसऱ्याच्या दिवशीसुद्धा तुम्ही खूप बोलत होता, दिवाळी सुरू होणार आहे उद्यापासून, अजून झालेली नाही आहे ना, मग आत्ताच काय तुम्ही दिवाळी साजरी करताय? मी सुद्धा उद्या दिवाळीला काय करेन ना ते बघालच तुम्ही. तुमचे सगळे डाव मी हाणून पाडते की नाही बघाच. आणि तिच्या तोंडावरती फोन कट करते. रागिणीला खूप राग येतो. तेव्हा माधव काका म्हणतात, भूमी बाळा, काय म्हणत होत्या गं त्या? त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. या बापाचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. जितके दुःख संकट तुझ्या वाट्याला आलेत ना, ही दिवाळी आणि बाळसुद्धा येणार आहे, त्याच्यामुळे ही दिवाळी तुझ्या आयुष्यामध्ये नक्की प्रकाश घेऊन येईल. सगळं काही चांगलं होईल. तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा इथे भूमी आता खूप जास्त इमोशनल झालेली असते. ती आता आपल्या बाबांच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि रडत असते. कारण जे काही घडत असतं तिच्याबरोबर ते खूपच जास्त वाईट असतं. दिवाळीच्या सणामध्ये भूमी एकटी असते, त्या गोष्टीचं तिला वाईट वाटतं. तेव्हा रागिनी म्हणत असते, हिचा हा कॉन्फिडन्स कुठून येतो ना तो कळतच नाही मला. तिच्या या कॉन्फिडन्सचीच मला आता भीती वाटते. त्यानंतरला दिवाळी सुरू झालेली असते. वसुबारसेची पहाट असल्यामुळे सगळे इथे महाजन लवकर उठलेले असतात. तेव्हा इथे आता वसुबारसेचं महत्त्व इथे आजी सगळ्यांना समजावून सांगत असतात. आजी म्हणत असतात की वसुबारसेला इथे म्हणजे आई आणि बाळ जे असतं ना ते खूप महत्त्वाचे असतात. त्यांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे इथे आता वसुबारसेचं महत्त्व सांगत असताना आई आणि बाळाचा विषय निघाल्यानंतर इथे आता रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की झालं, आता आईने हा विषय काढल्यानंतर आता आकाश लगेचच भूमीची आणि बाळाची आठवण काढून आता इमोशनल होणार. तेव्हा रागिनी आता त्या संधीचा सुद्धा फायदा उचलते. रागिनी येते आकाशला म्हणत असते की आकाश, बाळा बघतोयस ना, वसुबारसेची पहाट आहे. इथे आईला आणि बाळाला किती महत्त्व दिलं जातं. मग मला असं वाटते की आपण भूमीलासुद्धा बोलावलं तर. मी एक काम करते, मी स्वतः भूमीला फोन करते आणि तिला इथे बोलावून घेते. कशाला उगाच तिच्या इगोपायी आणि तिच्या हट्टापायी तिचं एवढं मोठं नुकसान आपण होऊन द्यायचं. आपणच आता कमीपणा घेऊया आणि तिला माफ करून मी तिला फोन करून इथे बोलावून घेते. तेव्हा आकाश म्हणतो, नाही आई नको, त्याची गरज नाही आहे. बाबांनासुद्धा बरं वाटत नाही आहे. बाबांजवळसुद्धा कोणीतरी असणं गरजेचं आहे ना. तेव्हा भूमीला बाबांबरोबर तिथे थांबू दे. त्यानंतरला रागिनीला तेच तर हवं असतं, पण तरीसुद्धा ती आता आकाशच्या नजरेमध्ये ग्रेट बनण्यासाठी हे सगळं मुद्दामून म्हणत असते. त्यानंतरला आजीसुद्धा भूमीला खूप जास्त मिस करत असते. आजी म्हणते, इथलं सगळं झालं असेल तर चला आपण बाहेर जाऊया का? तेव्हा इथे पौर्णिमा आता रेडीच असते. कारण आता वसुबारसेच्या निमित्ताने आणि दिवाळीचा पहिला दिवस असल्याने आता महाजनांच्या अंगणामध्ये रांगोळीवरती पहिला दिवा लावलेला असतो. आणि त्यांच्या घरातली महाजनांची परंपरा असते की या घरातल्या मोठ्या सुनेने तो दिवा आपल्या हाताने लावायचा, म्हणजे इथे दिवाळीला सुरुवात होते. आणि वसुबारस असल्यामुळे महाजनांची प्रथासुद्धा पूर्ण होत असते. तेव्हा रागिनी म्हणते की पौर्णिमा, महाजनांची मोठी सून म्हणून तुला हा अधिकार आता मिळत आहे. तू आता दिवाळीचा पहिला दिवा लावून इथे सगळे विधी, सगळे कार्य पुढचे जेवढे येतील ते तूच करणार आहेस. तो अधिकार तुला मिळणार आहे. त्यानंतरला भूमी म्हणत असते की प्रशांत, अरे दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि बाबा म्हणाले की घरामध्ये लवकर दिवा लागायला हवा, म्हणून मी घरीच लवकर जाते. बाबांना सांगितले थोड्या वेळात परत येते म्हणून. त्यानंतरला इथे सगळेजण आता बाहेर येत असतात. आजी भूमीला मिस करत असतात. रागिनी म्हणत असते की बघितलंस ना भूमी, अगं हा अधिकार तुझा होता, पण तू गेलीस ना या सगळ्याला लाथ मारून. मग आता कशाला इथे परत येण्याची वाट बघतेस? पौर्णिमा आहे ना, हे सगळे अधिकार आता पौर्णिमाला मिळणार. पौर्णिमासुद्धा म्हणत असते की बरं झालं भूमिताई इथून गेली, निदान आता सगळे विधी कार्य माझ्या हातून तर होतील, मलासुद्धा तो मान मिळेल. तर इथे मानसी म्हणत असते की ताई, हा हक्क, हा अधिकार तुझा आहे, पण तूच इथे नाही आहेस, म्हणून सगळं ह्या पौर्णिमेला आता करायला सांगतायत. त्यानंतरला सगळेजण आता बाहेर येतात. तर इथे आता पौर्णिमा दिवा लावायला जात असताना लाईटसुद्धा जातात. लाईट गेल्यानंतर आता पौर्णिमाच्या हातातून माचीसुद्धा खाली पडतं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अगं पौर्णिमा, लाईटसुद्धा गेलेत गं, काही दिसतंय का तुला? सांभाळून जा आणि माचीस घे आणि दिवा लाव. पौर्णिमा म्हणते, अहो आई, अंधार झाला ना तर माझ्या हातातून माचीसुद्धा खाली निसटला.
तेव्हा रागिनी म्हणते, वेंधळे आहेस ग तू, नुसती वेंधळे आहेस. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आई थांबा, मी माचीस शोधते. तेव्हा ते आता हळूवारपणे खाली उतरत असते. पण तेवढ्यातच आकाशचं लक्ष जातं, तर इथे आता दिवा लागलेला असतो. आणि दिवा हा दुसरं तिसरं कुणाच्या हातातून नाही, तर भूमीच्या हातातूनच आता पहिल्या दिवाळीचा दिवा हा महाजनांच्या मोठ्या सुनेच्या हातूनच लागलेला असतो. तेव्हा भूमी आता दिवा लावते. सगळेजण तिच्याकडे बघतात आणि खूप जास्त आनंदित होतात. तरी इथे आता भूमीला तर आनंद झालेला असतो की तिच्या हातूनच दिवा लागलेला असतो. पण आकाश, माणसे आणि आजी हे सगळेजण खूप जास्त आनंदी झालेले असतात. तेव्हा इथे आता भूमीला खरं तर खूप वाईट वाटत असतं की अशा परिस्थितीमध्ये तिला दिवा लावायला लागतो. कारण का, इथे आता महाजनांची मोठी सून म्हणून जो दिवा एवढा मानाने लावायला हवा होता तो तिने बाहेरून येऊन लावलेला असतो. त्यानंतरला इथे पौर्णिमाला खूपच जास्त राग येतो. पौर्णिमा म्हणते, काय गं भूमिताई, घर सोडून गेली होतीस ना, मग बरोबर दिवा लावायला कशी काय आलीस? काय गरज होती तुला इथे यायची? तेव्हा मानसी म्हणते, पौर्णिमा तुला नीट माचीस पकडता आलं नाही का? तुझ्या हातामध्ये नीच ठेवायला हवं होतंस ना. तुझी चुकी झाली आहे तर तू ताईला का उगाचच बोलतेस? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, मानसी गप्प बस, आता कुणीही मध्ये बोलायचं नाही आहे, आज फक्त मी बोलणार. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, भूमिताई तू घर सोडून गेली होतीस ना गं, मग बरोबर वसुबारसीच्या दिवशी जेव्हा आता इथे पहिला दिवा लावायचा होता तो सुद्धा मानाने, तेव्हा बरोबर इथे आलीस गं. आणि जर घर सोडून गेलीच होतीस, एवढा मास दाखवला होतास ना तेव्हा, मग आता इथे कशाला परत आलीस? तुला कोणी बोलावलं होतं का म्हणून इथे परत आलीस? तेव्हा भूमी म्हणते, हे बघ पौर्णिमा, मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे, मी घरीच चालले होते आणि घरीसुद्धा आपल्या दिवा लावायचा आहे हे तुला माहिती आहे ना. पण इथे मी बाहेर बघितलं तर मला अंधार दिसला म्हणून मी बघायला आले की नक्की झाले तरी काय. तेव्हा सगळ्यांचा तुमचा आवाज ऐकू आला. तेव्हा मी येत असताना माझ्या पायाजवळ माचीस आलं म्हणून ते मी घेतलं आणि मी तिथे दिवा लावला. मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे. आणि तुम्ही इथे काय करताय, तुमचं काय चाललं आहे याबद्दल तर मला काहीच माहिती नव्हतं. कळलं ना तुला? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, इथे काय चाललं आहे काय नाही ते तर तुला मनूकडून कळलंच असेल ना. आणि म्हणूनच तू इथे बरोबर आजच्याच दिवशी कशी काय आलीस? मला मिळणारे हक्क अधिकार तुला बघवत नाही ना गं. आता जर आजचा दिवा मी लावला असता तर पुढे सगळे विधी माझ्या हातून झाले असते, सगळे कार्य माझ्या हातून झाले असते, हे तुला बघवलं कुठे असतं ना. म्हणून तर आज बरोबर टपकलीस ना इथे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पौर्णिमा उगाच काही बोलू नकोस, मी इथे कायमचे आलेले नाही आहे, कळलं ना तुला. आणि मला माहिती आहे मी घर सोडून का गेले आणि का नाही ते, आणि मी त्यासाठी इथे आलेलेच नव्हते, मी आपल्या घरी निघाले होते, हे मी तुला सांगून झालं आहे. माझ्याबरोबर आता उगाच वाद घालू नकोस, माझ्याकडे तेवढा वेळसुद्धा नाही आहे. आणि भूमी आता म्हणते की आता मी निघते, हे घे म्हणू माचीस घे. आणि भूमी आता पुन्हा घरी जायला निघते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, हे बघ भूमी, तू कुठेही जाणार नाही आहेस. आणि पौर्णिमा, जेवढं बोललीस तेवढं बाद झालं, आता कुणीही एक शब्द बोलायचं नाही आहे, आता फक्त मी बोलणार. तेव्हा आजी म्हणत असतात, वसुबारसीच्या दिवशी महाजनांची प्रथा आहे की पहिला दिवा लावायचा. पहिला दिवा हा महाजनांची मोठी सून लावणार आहे. आणि तसंच झालं, महाजनांच्या मोठे सुनेने तो दिवा लावला, कारण भूमी ही या घरातली मोठी आहे. कळलं तुला? नंतर भूमिका इथून निघून गेली होती म्हणून आकाशाने अथर्वमध्ये अभि मोठा आहे म्हणून हा मान तुला देण्यात आला होता. म्हणून आता इथे भूमी आली आहे तर सगळे हक्क अधिकार हे भूमीला न देता तुला दिले जातील, हा तुझा गैरसमज आहे. ती इथे नव्हती म्हणून तुला हे पूजा करायला सांगितली होती. पण आता भूमी आली आहे ना, आता तिने पहिला दिवा लावलेला आहे, तेव्हा आता इथले पुढचे सगळे विधी कार्य हे भूमीच्या हातूनच होणार. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, म्हणून तर आली आहे ना ती इथे मुद्दामून, नाहीतर त्या माझामध्ये घर सोडून गेली होती ती पुन्हा इथे का आली असती? पण तिलासुद्धा हे हक्क आणि अधिकार सोडवत नाही आहेत ना. तेव्हा भूमी म्हणते, पौर्णिमा तू विसरलीस का? मी घर सोडून गेले होते, मी सगळ्यांशी नाती तोडून गेले नव्हते, माझा सगळा संबंध तोडून गेले नव्हते. मी या घरची मोठी सून आहे, आकाशची बायको आहे, महाजनांची मोठी सून आहे. आणि त्यामुळे माझा अजूनही या घरावरती हक्क आणि अधिकार आहेच. मी रागाने का इथून निघून गेले ते सुद्धा मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी. म्हणून तुला काय वाटलं, सगळं सोडून निघून गेली की काय?
तेव्हा इथे आजी म्हणतात, म्हणूनच मी तुला बोलते भूमी, आता तू कुठेही जायचं नाही आहे. आता तू 4-5 दिवस जोपर्यंत दिवाळी सण आहे तोपर्यंत इथेच राहायचं, कुठेही जायचं नाही. 2 दिवस जे काही वादविवाद झाले तो सगळा वेगळा भाग आहे, पण देवाच्या कार्यामध्ये अडचण येता कामा नये. हीच देवाची इच्छा आहे असं समजून आता तू 4-5 दिवस तरी इथे राहायला हवं आणि हे सगळे विधिकार्य तू स्वतःच्या हाताने करायला हवेत, कारण तीच आपली महाजनांची प्रथा आहे. त्याच्यामुळे आता मला जे सांगायचं होतं ते माझं सांगून झाले. राग रुसव्याला किती महत्त्व द्यायचं आणि देवाला किती महत्त्व द्यायचं हे तुझं तू ठरव. आता मला जे बोलायचं होतं माझं बोलून झालं आहे, बाकी तुझा शेवटचा निर्णय हा तुझाच असणार आहे. तेव्हा इथे भूमी आता कन्फ्यूज होते की नक्की करू तर काय करू. तिलासुद्धा तिथे राहायचंच असतं, कारण रागिणीलासुद्धा सडेतोड उत्तर तिला द्यायचंच असतं. तर इथे आकाशची खूपच मनापासून इच्छा असते की भूमीने दिवाळी सणासाठी तिथे थांबावं, कारण बाळ आणि तिची पहिली दिवाळी असते. त्याच्यामुळे आता आकाशची इच्छा असते की भूमीने थांबावं, पण आता तो सर्वस्वी भूमीचा निर्णय असतो. तर पुढील भागामध्ये नीलांबरी भूमीला म्हणत असते की तू माझ्या इथे मुलीचे हक्क अधिकार घेतलेस ना, मी तुला श्राप देते, तुला कधीच यापुढे कुठला मान सन्मान अधिकार मिळणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो, काकू मी तुम्हाला आता शेवटचं सांगतोय, माझ्या भूमीबरोबर या शब्दात पुन्हा कधीच बोलायचं नाही. तुम्हाला भूमी तुमची मुलगी म्हणून तिला जर माया प्रेम देता येत नसेल तर महाजनांची मोठी सून आणि माझी बायको, तरी इथे भूमी आकाश महाजन म्हणून तिला जे हक्क अधिकार जे काही मिळायला हवेत ते सगळे काही आमच्या घरामध्ये मिळणार. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे आता आकाशने सडेतोड असं उत्तर नीलांबरीला दिलेलं असतं आणि तिचं तोंड कायमचं बंद केलेलं असतं. त्यानंतरला भूमी घरी आलेली असते. तेव्हा आकाश विचारतो की मानसी, भूमी कुठे आहे? तेव्हा मानसी म्हणते की भूमीताई ही आता गेस्ट रूममध्ये राहणार आहे. तेव्हा इथे आकाशला खूप वाईट वाटतं, कारण भूमी परत तर आलेली असते पण ती गेस्ट म्हणूनच आलेली असते आणि म्हणून ती गेस्ट रूममध्ये राहत असते. हे जेव्हा आकाशला कळतं त्याला खूप जास्त वाईट वाटतं. पण इथे भूमीने सुद्धा हा निर्णय अगदी बरोबर घेतलेला असतो, कारण आकाशचा तिच्यावरती अजिबात विश्वास हा नसतो.